हिंदूंसाठी चांगला कायदा बनवा। अरे बघताय काय शामिल व्हा, अरे बघताय काय शामिल व्हा। अरे तुम्ही देश पे राज करेगा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। जय शिवाजी। अरे रक्षण करा, रक्षण करा, बांगलादेशच्या हिंदूंचे रक्षण करा, रक्षण करा, रक्षण करा। बांगलादेशच्या हिंदूंचे रक्षण करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। जय शिवाजी। अरे रक्षण करा, रक्षण करा बांगलादेशच्या हिंदूंचे। केले नेमकं कशा संदर्भात? आजचं आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रातील सकल हिंदू समाजाचं हे आंदोलन आहे। आपण जर पाहिलं असेल तर अनेक दिवसापासून बांगलादेश येथे राहत असणाऱ्या हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होऊ राहिले, अन्याय होऊ राहिलाय। अनेक महिलांवर त्या ठिकाणी बलात्कार केला जाऊ राहिला, अनेक महिलांचे हिंदूंचे त्या ठिकाणी प्राण घेतले जात आहेत, त्यांचा जीव त्यांना त्या ठिकाणी गमवावा जाऊ लागू राहिला। त्याचप्रमाणे कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक बॅनर लावलेला होता, त्याच्यावर महाराजांची प्रतिमा होती, परंतु ते बॅनर त्या ठिकाणी फाडण्यात आलं आणि अशा जिहादी वृत्तीच्या त्या लोकांनी माफी मागायला सुद्धा नाही म्हटलेलं आहे। आम्ही माफी मागणार नाही, ते छत्रपतींचा बॅनर फाडला म्हणून त्याला ती माफी मागावी लागल, त्या व्यक्तीला ती शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे। त्याचप्रमाणे जो काही बांगलादेशमध्ये हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्याच्या अनेक व्हिडिओ त्या संपूर्ण देशामध्ये व्हायरल होत आहेत। तर भारत सरकारने या बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण मिळण्यासाठी विशेष कायदा या ठिकाणी पारित केला पाहिजे आणि हिंदूंचे होणारे अत्याचार हे त्वरित त्या ठिकाणी थांबले पाहिजे। त्याचप्रमाणे कोल्हापूर येथे त्या जिहादी वृत्तीने जे लोक असा बॅनर फाडतात, आमच्या दैवताचा अपमान करतात, अशा लोकांना कठोर शिक्षा या शासनाने या लोकांनी त्या ठिकाणी केली पाहिजे। हे जर झालं नाही तर पुढच्या काळात आम्ही तीव्र आंदोलन त्या ठिकाणी छेडू आणि नॅशनल हायवे हा सुद्धा त्या ठिकाणी बंद करू, असा इशारा मी सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी देतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे रक्षण करा, रक्षण करा, रक्षण करा, अरे रक्षण करा, रक्षण करा।